आजच्या या कार्यक्रमाचं महत्त्व म्हणजे आमच्या गावामध्ये 2025 मध्ये जे शुभविवाह होतात त्या शुभविवाहासाठी गावातील मुली या प्रत्येक गावात दिलेल्या असतात. त्यांचा नवरीशीचा कार्यक्रम या ठिकाणी गाव आम्ही मोठ्या आनंदाने साजरा करतो. बरोबर. आणि त्याच्यामध्ये जे हे आज पारंपरिक जी प्रथा आहे ती प्रथा कायम जपण्यासाठी हा आमचा सर्व गावाचा प्रयत्न चाललेला आहे. आणि ह्या गावाच्या प्रयत्नासाठी आम्ही जे प्रत्येक गावाला निमंत्रण देतो त्या गावातले सर्व पाहुणे या ठिकाणी उपस्थित राहून हा आजचा जो हा कार्यक्रम आहे हा सर्वांच्या उपस्थितीमुळे संपन्न होतो. तर मित्रांनो, आज आहे आमच्या गावची नावरस, लोखंडखंड असेही म्हणतात. तर पाहुणे मंडळी सर्व आलेले आहेत आणि इथे आमच्या वाडीचं सभागृह आहे. ते पाहुणे मंडळी येतात, चहा वगैरे. इकडे गावकरी मंडळी, ग्रामस्थ, पाहुणे मंडळी सर्व निघाले आहेत आमच्या गावातील शेंबाडी इथे. तर चला, तर फायनली मित्रांनो जिथे गुल वाटणी होते तिथे आपण आलो आहोत. ग्रामस्थ मंडळी पाहू शकता बसलेले आहेत आणि गुल फोडायला सुरुवात देखील झाली आहे. तर चला पाहूया. तर फायनली मित्रांनो आमच्या आंबो गावातील घडशेवाडी इथे आपण आहोत आणि ज्या ठिकाणी हा कार्यक्रम साजरा होतो त्या जागेला शेंबाडी असं नाव दिलेलं आहे. म्हणजे शेंबाडी म्हटलं जातं. तिथे आपण आलो आहोत. सर्व पाहुणे मंडळी उपस्थित राहिलेले आहेतच. तसेच गावचे गावकरी मंडळी, मानकरी आणि सर्व ग्रामस्थ मंडळी उपस्थित आहेत आणि गुळ फोडून देखील झालेले आहे. पाहू शकता अशा प्रकारे गुळ फोडणी संपन्न झालेली आहे आणि आता गुळ वाटणी सुरू होईल. गुलावर घ्या, गुलावर. आणि मार कोणती तो नाही काय सांगितलं. मित्रांनो, आमच्या गावच्या परंपरेनुसार आणि गावच्या रीतिरिवाजानुसार हा कार्यक्रम दरवर्षी इथे ह्याच जागेवर होतो आणि आमचे गावकरी मंडळी छान अशा प्रकारे हा कार्यक्रम पार पडतात. तसेच यावर्षी देखील हा कार्यक्रम इथे पार पडत आहे. पाहू शकता सर्व ग्रामस्थ मंडळी, गावकरी मंडळी, मानकरी आणि पाहुणे मंडळी देखील इथे उपस्थित राहिलेले आहेत. तरी सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आणि मित्रांनो, आम्ही लहान असताना देखील या कार्यक्रमाला आमची उपस्थिती असायची. त्यामुळे पूर्वीच्यात आता खूप फरक आहे. पाहू शकता लहान मुलं देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. परंतु आता इथे कागद वाटत आहेत गुळ घेण्यासाठी. परंतु पूर्वी आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा कुड्याच्या पानावर आम्ही गुळ घ्यायचो. कुड्याच्या पानावर असा टोका करायचो, त्यामध्ये आम्ही गुळ घ्यायचो. गुळ फोडून झाल्यानंतर सर्वप्रथम इथला राखणदार त्याला गुळ दिला जातो नैवेद्य म्हणून. नंतर मग पाहुणे मंडळींना गुळ दिला जातो. आणि फायनली गुळ फोडून झालेला आहे. अजून फोडायचं बाकी आहे, तो फोडत आहेत. तोपर्यंत इथे वाटायला सुरुवात झाली आहे. गुळ वाटणी सुरू झालेली आहे आणि आता सर्व मंडळींना गुळ वाटण्यात येत आहे. पाहू शकता इकडे शशिकांत गडशे आहेत, सर्वांना गुळ देत आहेत. पाहू शकता.
आणि या कार्यक्रमाचा संपूर्ण योगायोग घडवून आणणारे गावकरी मंडळी मानकरी त्यांचा इकडे सेपरेट वाटा असतो, तो देखील इथे काढताना पाहायला मिळत आहे. त्यांच्यामुळेच हा आपला गावचा कार्यक्रम इथे पार पडत आहे, पाहू शकता. ए गुड दाखव स्वस्तिक. गावातील सर्व ग्रामस्थ लहान थोर मंडळी या ठिकाणी उपस्थित राहतात, त्याबद्दल आम्ही गावाच्या वतीनं सर्वांचं अभिनंदन करतो, आभार मानतो आणि हा गुरुवारचा कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करतो. आताच आपला कार्यक्रम संपूर्ण झाला आहे, गावची नावरस. तर अण्णा नमस्कार. तर अण्णा आजच्या कार्यक्रमाचं महत्त्व सांगा दोन शब्द. आजच्या या कार्यक्रमाचं महत्त्व म्हणजे आमच्या गावामध्ये 2025 मध्ये जे शुभविवाह होतात त्या शुभविवाहासाठी गावातील मुली ह्या प्रत्येक गावात दिलेल्या असतात. त्यांचा नावरेशीचा कार्यक्रम या ठिकाणी गाव आम्ही मोठ्या आनंदाने साजरा करतो. बरोबर. आणि त्याच्यामध्ये जे हे आज पारंपरिक जी प्रथा आहे ती प्रथा कायम जपण्यासाठी हा आमचा सर्व गावाचा प्रयत्न चाललेला आहे. आणि ह्या गावाच्या प्रयत्नासाठी आम्ही जे प्रत्येक गावाला निमंत्रण देतो, त्या गावातले सर्व पाहुणे या ठिकाणी उपस्थित राहून हा आजचा जो हा कार्यक्रम आहे हा सर्वांच्या उपस्थितीमुळे संपन्न होतो.